Bye.
हॅलो हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी Oh
Wow.
कवेतय पोळा माझी आस काळ्या हरीच्या नाचा माझी आस काळ्या हरीच्या नाचा माझी आस काळ्या हरीच्या माझी आस
माझी आस कळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नव कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल 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 श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी
कर्णौ रघुवर विमल जशो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा प्राणदाता पुण्यवंता पुण्यलोका सद्गुरु राया नमो नमः सद्गुरु राया नमो नमः महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागतचेष्टं तमानतकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करो प्रथमा पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथमा पांडुरंग करो प्रथमा करुणा
अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कारी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रेममूर्ती असणारे अधिकार संपन्न नामदेव महाराज की ज्यांच्या हाताने देवानं सुद्धा नैवेद्य खावा. त्या ठिकाणी प्रत्येक काम देवानं नामदेवरायांचं करावं असे असणारे भगवंताचे निस्सीम भक्त हे नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग देवाकडे अकल्प आयुष्याची मागणी मागणार अगदी सुंदर असं सर्वांच्या नित्य पाठातला अभंग आहे. ज्यांना हरिपाठ माहिती आहे त्यांना हा अभंग नक्कीच माहिती असेल, हो की नाही बाबा? अगदी सर्वांच्या पाठातील असणारा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की अगदी आज आपल्या जवळवाडी या गावामध्ये अगदी माझं जन्मजात जे गाव आहे अगदी ह्याच गावामध्ये माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा अगदी कीर्तन रूपी सेवा कशामुळे आली असेल तर आपलेच अण्णा बाबा अगदी त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त आणि पदमाची या दोघांच्या विवाह वाढदिवसानिमित्त अगदी आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एनिव्हर्सरी निमित्त आलेली माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा आणि समस्त गरजे परिवार आणि आपण सर्व गावकरी मंडळी सर्वांनी माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा सुपूर्द केली. अगदी या ठिकाणी सोमा मामा आहेत त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते. अगदी हनुमान मामा अगदी छोटेच असणारे चिरंजीव त्यांचे मी धन्यवाद मानते. अगदी आपल्या वडिलांनं आपल्या आयुष्यामध्ये काबाड कष्ट करून त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन ऊस तोडून आपल्याला एवढी सगळी प्रॉपर्टी कमवून दिली, पण त्याचा काहीतरी मोबदला आपण दिला पाहिजे, त्याचं काहीतरी आपण त्यातून उतराई झालं पाहिजे. या अर्थानं या विचारानं ही कीर्तन रूपी सेवा ठेवली. अगदी बाबांना या ठिकाणी डीजे सुद्धा लावता आला असता अगदी माझ्या कानावरती आले की त्याचं पण नियोजन झालं होतं, पण कुठेतरी कीर्तन जर ठेवलं तर त्यामध्ये अनेक जणांना येता येते, महिला मंडळांना येता येते, पुरुष मंडळांना येता येते, पण डीजे जर लावला असता तर त्यामध्ये फक्त मुलंच नाचली असती, अगदी एवढा धागडधिंगा झाला असता. त्यापेक्षा कीर्तनच बरं म्हणून या ठिकाणी बाबांनी कीर्तन ठेवलं. अगदी आपल्या सर्वांमध्ये कीर्तन ठेवण्याचं दुसरं एक कारण त्यांना 4 भिंतीच्या आत वाढदिवस साजरा करता आला असता, पण का केला नाही याचं कारण सांगू का तुम्हाला? अगदी आपण जो आनंद घेतोय तो आनंद आपणही घेतला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही दिला पाहिजे. आपल्या आनंदामध्ये दुसऱ्यांना सुद्धा सहभागी केलं पाहिजे. अगदी या विचारानं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा त्यांनी ठेवली. अन्नदानाचं सुद्धा कार्य आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण करून सगळ्यांनी जायचे बरं का, जेवण सुद्धा ठेवलेलं आहे. या ठिकाणी अन्नदान महादान विद्यादान तदपरम अन्नेन क्षणिक तृप्ती. अगदी अन्नदान सुद्धा ठेवलेलं आहे. अन्नदान हे महादान आहे, पण त्याच्याही पेक्षा जर श्रेष्ठ दान काय असेल तर ते ज्ञानदान आहे आणि तेही या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा तुम्ही श्रवण करत आहात. अगदी अंतःकरणातून श्रद्धेने तुम्ही कीर्तन श्रवण करायचे आणि कीर्तन संपेपर्यंत हाताने टाळी वाजवायची नाही, तोंडाने देवाचं नाव घ्यायचं. बरोबर बोलले का मी? बरं, ज्याला जसं वाटेल तसं करा, पण शेवटपर्यंत जरा मन लावून कीर्तन ऐका, म्हणजे डोक्यात बसून डोक्यावरून जाणार नाही. विठ्ठल अगदी या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय देवाकडे मागणी मागतात की देवा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझ्या सगळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य दे. कोणाला? तर हरीच्या दासाला अकल्प आयुष्य दे. ज्याला देवधर्म कळतोय, ज्याला संत कळतात, ज्याला देश कळतोय, ज्याला परमार्थ कळतोय, ज्याच्या तोंडात एकदा तरी देवाचं नाव आहे,
अशाला अकल्प आयुष्य नामदेवराय मागतात. अगदी देवा, आयुष्य द्यायचंय ना तुला, अकल्प दे, अकल्प आयुष्य व्हावे तयापुळा. त्याच्या नावाला अकल्प आयुष्य प्राप्त झालं पाहिजे. माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवळे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अगदी कल्पनेची बाधा त्यांना झाली नाही पाहिजे, ही सगळी संत मंडळीत ना ते सुखी असले पाहिजे. देवाकडे विनंती मागतायत नामदेवराया, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा हा त्यांना लागला नाही पाहिजे, थोडा सुद्धा अहंकार झाला नाही पाहिजे. अगदी बघा, जीवनामध्ये तुम्ही कितीही प्रॉपर्टी कमवा आणि काही कमवा, आणि जर एवढं सगळं कमवल्याच्या नंतर थोडा जरी अहंकार झाला ना, तीळ मात्र जरी होय अहंकार, अगदी थोडा जरी अहंकार झाला तरी त्याचे माती व्हायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कितीही कमवा, पण अहंकार कधी त्या गोष्टीचा होऊ देऊ नका. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुक्ती निदान पांडुरंग. अगदी देवा, त्यांचं कल्याण कर, ज्यांच्या मुखाला भगवंताचं नाव आहे, देवाचं नाव आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता आपण कीर्तनाकडे वळू. विठ्ठल 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 अगदी नामदेवराय भगवंताकडे मागणी मागतात. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या जगतामध्ये जन्माला आलेल्या जीवांचे 3 प्रकार पडतात. अगदी एक आहे देव, हा स्वतःच्या मर्जीने अवतार घेतो. दुसरे आहेत संत, त्यांना बोलवावं लागते. त्या ठिकाणी संत हे स्वतःच्या मर्जीने अवतार घेतात आणि देवाला बोलवावं लागते. आणि आपण माणसं हे आपापल्या कर्माने या ठिकाणी जन्माला येत असतात. पण त्या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे. माणसाचा स्वभाव आहे सतत मागत राहणं, देवाकडे काही ना काही मागत राहणं. देवा मला हे दे, देवा मला ते दे, सारखं मागत राहणं. किती प्रॉपर्टी असू द्या, किती धन संपत्ती असू द्या, परत म्हणायला नको की कीर्तनाला पुत्र सुद्धा नव्हतं म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी बघा, माणसाचा स्वभाव आहे सतत मागत राहणं. अगदी किती जरी देवानं डोंगरा एवढे पहाड जरी दिले ना सोन्याचे, तरी सुद्धा माणूस हा मागतच राहतो. देवाचं पोटच असं दिलंय की ते कधी भरतच नाही. अगदी मला विचार करून सांगा, आतापर्यंत या पोटानं अति उंच दिसणारं पोट त्यानं आतापर्यंत किती पचवलं असेल, त्याचं माप असेल का तुमच्याकडे? तर बघा, पोट हे असं आहे माणसाचं, किती त्या ठिकाणी किती मागा देवाकडे तरी सुद्धा भरत नाही. अगदी संत असे आहेत की ते देवाकडे कधीच मागत नाही आणि देव हा मागायला कधी भाग पाडतो. आता तुम्ही म्हणाल, लक्ष देऊन ऐका इकडं, अगदी संत जर पाहायला गेलं तर संत हे कधीच देवाकडे मागत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की ताई दिदी, अगं संत देवाकडे मागत नाहीत, मग मला सांग की संत देवाकडे मागत नाहीत ना. आजचा कीर्तनाला जो अभंग निवडलाय तो अभंग मागणीचा आहे. मग यामध्ये नामदेवरायांनी मागितलं कसं काय? तर याचं कारण असं आहे, संत हे स्वतः भगवंताकडे मागण्या
देण्याकरता जात नाही, देवाच्या रावळामध्ये जात नाही, स्वतः देव संतांकडे त्या ठिकाणी देण्याकरता येतो. अगदी तुम्ही म्हणाल की नामदेवराय तर कायम पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये असायचे. मग नामदेवराया यांच्याकडे भगवंत देण्याकरता कसे आले? भगवंताकडेच नामदेवराया गेले असतील ना. पण ऐका, नामदेवराया हे वर्षभर देवाच्या गाभाऱ्यामध्ये असायचे, पण एकादशीच्या दिवशी वाळवंटामध्ये असायचे. एकादशीच्या दिवशी वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालायचं आणि त्या ठिकाणी कीर्तनामध्ये जर टाळ घेऊन उभं कोण असेल तर स्वतः ज्ञानोबाराय कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे असायचे. अगदी एवढं कीर्तन रंगायचं, एवढं कीर्तन रंगायचं की त्या ठिकाणी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. ज्ञानदेवा बोला भक्त, जरी म्हणे ज्ञानदेवा बोला भक्त, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. अगदी नामदेवराय कीर्तन करायचे आणि त्या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत नाचत होता. अगदी गंमत अशी झाली, मी लक्ष देऊ नका. आवाज येतो का माझा तुम्हाला? हात वरती करा, आवाज येतोय ना? नामदेवराय कीर्तन करायचे आणि त्या कीर्तनामध्ये स्वतः ज्ञानोबाराय टाळ घेऊन असायचे, भगवंत नाचायचे. एक दिवस गंमत अशी झाली की कीर्तनामध्ये नाचता नाचता देवाचं धोतर गळालं. नाचता नाचता देवाचा अगदी एवढं कीर्तन रंगात आलं, एवढं रंगात आलं, त्या कीर्तनामध्ये देव एवढा नाचायला लागला की देवाचा पितांबर गळाला तरी देवाला भान नाही. अगदी कबीर महाराजांनी देवाचं मनगट धरलं आणि म्हटले, ओ देवा, कळत नाही का तुम्हाला? म्हणजे काय झालं? हो देवा, पितांबर गळाला ना तुमचा नाचता नाचता. म्हणजे देवा, थोडं तरी भान असावं, एवढं तरी नाही हो माणसाला. भगवंत म्हणतात, मला कळलंच नाही. तेव्हा साधू संत म्हटले, बरं जाऊ द्या, आता ते तरी सावरा. पितांबर देवानं सावरला आणि त्या ठिकाणी नामदेवरायांकडे गेले. नामदेवरायांना धरलं देवानं आणि म्हटले, नामदेवराया, अहो किती भक्ती करता तुम्ही माझी, किती त्या ठिकाणी नामस्मरण तुम्ही माझं करता. म्हणे देवा, हो मग आता म्हणे काहीतरी मागा ना नामदेवराया माझ्याकडं. अहो एवढ्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावरती एवढं झालंय की त्या ठिकाणी माझी मान वाकली आणि मला त्याचं वजन सहन होई नाही. तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागून घ्या. तेव्हा भगवंत म्हणतायत की देवा, अरे मी तुझ्या गाभाऱ्यामध्ये नाही आलो. मी तुम्हाला काय सांगत होते, इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला विचारलं काय होतं अगोदर? झोपले नाहीत ना तुम्ही? महिला मंडळ झोपले नाहीत ना? जरा लक्ष देऊ नाही का? आणि लक्ष द्या, मी नेमकी काय सांगते म्हणजे कीर्तन तुम्हाला कळत. अगदी बघा, नामदेवरायांना स्वतः भगवंत त्या ठिकाणी गाभाऱ्याच्या बाहेर आले आणि नामदेवरायांना म्हणतायत की नामदेवा, काहीतरी माझ्याकडे मागा, काहीतरी मागा तुम्ही. त्या ठिकाणी नामदेवराया गाभाऱ्यामध्ये गेले नाही, भगवंत स्वतः आलाय. त्या ठिकाणी नामदेवराय भगवंताला म्हणतायत, देवा, अहो तुम्ही स्वतः आलात म्हणून मी तुम्हाला मागतोय, माझ्यासाठी काहीच नकोय, पण अशा लोकांसाठी द्या की ज्यांना देवधर्म कळतोय, ज्यांना देवाचं नाव कळतंय, ज्यांना समाजामध्ये वागायचं कळतंय ना, अशा लोकांकरता तुम्ही एक मागणं द्या. ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. अल्पायुष महावितय गोळा, अल्पायुष
अगदी अकल्प आयुष्य का मागितलं नामदेवरायांनी? बघा, आपण ज्या व्यक्तीसाठी अकल्प आयुष्य मागतोय, अगदी आपण सर्वजण या ठिकाणी जमलाय आणि आजीसाठी आणि बाबासाठी, तुमचे काका मामा भाऊ अगदी कोण असतील ते, पण माझे आजी आणि आजोबाच आहेत. अगदी त्यांच्यासाठी अकल्प आयुष्याची मागणी करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं आपली आवडती एखादी व्यक्ती त्या ठिकाणी कोणी त्याचं नियोजित आयुष्य तो जगणार आहे. अगदी तो जेवढं आयुष्य देवानं त्याला दिले तेवढं तो जगणारच आहे. त्या आयुष्यामध्ये कोणी कमी करू शकत नाही किंवा जास्त करू शकत नाही. अगदी बघा, ज्याचं मरण जवळ आलं त्याला तुम्ही किती जरी डॉक्टर बोलवले तरी सुद्धा ते डॉक्टर नीट करू शकत नाही. पण एखाद्याचं आयुष्य खूप आहे आणि त्याला तुम्ही एखादी रोगरची बाटली पाजा, म्हणजे पाजू नका पण ऐकून घ्या, तुम्ही त्याला एखादी रोगरची बाटली पाजा पण ते जाणार नाही. असं प्रयोग करू नका बरं का कोणी. गेलं तर माझ्यावरती यायचं. बघा, अगदी ज्याचं आयुष्य शिल्लक आहे तो तेवढं जगणार आहे. मग अकल्प आयुष्य का मागायचंय? तर अगदी ते जगणारं आयुष्य त्यामध्ये अगदी आनंदानं आणि दुसऱ्याला सुद्धा आनंद देत असताना अगदी असं जगावं, त्यानं माणसामध्ये राहावं अशी विनंती देवाकडे करायची. याच्यासाठी अकल्प आयुष्य मागायचं. अगदी बघा, आयुष्य माणूस जेवढं दिलेलं आहे ना देवानं तेवढं जगणारच आहे. अगदी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. अगदी तुम्ही डुकऱ्या खायला लागेल, समाधी लागायला नको म्हणून. ऐका, एक जणाला त्याची बायको सारखं म्हणायची की का हो, पुण्यामध्ये राहणार होतं, बायको म्हणायची का हो काही काम करत नाही, धाम करत नाही, नुसते घरामध्ये बसून राहता, काही काम धंदा नाही का तुम्हाला, जा आणि काहीतरी काम करा. तेव्हा हे फक्त तिला उत्तर द्यायचं की तू जर परत मला म्हटली ना काम धंदा करा तर मी आत्महत्याच करेन. ती घाबरायची बिचारी. पुन्हा असं सारखं सारखं हेच व्हायचं. दिवाळीचा सण जवळ आला आणि दिवाळीच्या सणाच्या 2 दिवस अगोदर अगदी हिनं आपल्या पतीला सांगितलं की का हो, परवा दिवाळी आहे आणि आपल्या लेकरं बाळांना काहीच घालण्याकरता नाहीये, तुम्ही जा दुकानामध्ये आणि कपडे घेऊन या. हा म्हटला आत्महत्याच करेल. आता ही वैताग गेली होती. ही म्हटली जा आणि करा आत्महत्या. आता काय करणार? आता बघा, ते निघालं घरामध्ये आणि त्या ठिकाणी पुण्यामधल्या पुलावरती आलं, मोठ्या पुलावरती आलं आणि त्या पुलावरती उभं राहिला आत्महत्या करण्याकरता. त्या पुलावर उडी खाणार. पण तुम्हाला खालची गंमत सांगते. अगदी त्या पुलाखाली एक भाजीवाला चाललेला होता. अशी टोपली होती त्याच्याकडं आणि त्या टोपलीमध्ये वांगे, बटाटे, टमाटर काय असेल, आपल्याला आता काही बाजार नाही भरायचा, पण ऐका, अगदी खूप भाजीपाला त्यामध्ये ठेवलेला होता आणि तो भाजीपाला चाललेला होता. आज खूप पैसे झाले, आज जाईन आणि माझ्या बायकोला साडी घेऊन दे. अगदी आनंदामध्ये होता, चाललेला होता टोपली डोक्यावरती घेऊन आणि हा वरती दुःखामध्ये होता की बायकोसाठी कटकट करत राहते, आता आत्महत्याच करला. यावरून धाड दिशी उडी टाकली. जशी उडी टाकली तसे हे टोपलीवालं होतं की नाही त्याच्या टोपलीमध्ये येऊन पडलं. अगदी त्याला काही झालं नाही, मेलं नाही. ते टोपलीवालं फुकट मेलं. बघा, त्याच्या मनामध्ये नव्हतं ना की अगदी घरी जाणार, बायकोला साडी घेणार, असं मनामध्ये होतं. ते गेलं जागेवरती आणि हे आत्महत्या करायला आलेलं जिवंत राहिलं. अगदी ज्याचं काळ जेवढा आहे तेवढं वर्ष तो जगणार आहे, पण त्यामध्ये सुद्धा त्यानं आनंदानं जगावं, त्यामध्ये सुद्धा त्यानं चांगलं जगावं. अगदी बघा, या ठिकाणी नामदेवराय त्याच्यासाठी अकल्प आयुष्याची मागणी करतात. अकल्प आयुष्य दुसरं तिसरं कोणालाही नकोय. अगदी त्याला जगायचं कळतंय, वागायचं कळतंय, समाजामध्ये राहायचं कळतंय. अगदी बघा, त्याच्यासाठी नामदेवराय अकल्प आयुष्याची मागणी करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं जगावं कसं ते नामदेवराय सांगतायत की बघा, माणसानं जीवन जगत असताना असं जगलं पाहिजे. एका गाण्यामधून मी तुम्हाला सांगते. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा
आनंद आहे तो दुसऱ्यालाही घेता आला पाहिजे. अगदी मी पहिल्यांदाच सांगितलं, सुरुवातीलाच सांगितलं की बाबांना 4 भिंतीच्या आत सुद्धा वाढदिवस साजरा करता आला असता, पण आपला आनंद दुसऱ्याने सुद्धा घ्यावा, त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा आनंद घ्यावा, त्यांनी सुद्धा कीर्तनामध्ये बसावं अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन त्यांनी केलंय. अगदी बघा, आनंद हा वाटता आला पाहिजे. जीवनामध्ये जीवन जगत असताना स्वतःचं परीक्षण हे स्वतः करायचं. अगदी करायचंय काय, बाबा मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, सकाळ सकाळ उठायचंय. उठल्याच्या नंतर आपण मारुतीच्या मंदिरामध्ये रोजच येतो की नाही, अशा मानस मंदिरामध्ये कोण कोण येतं सकाळी उठल्याच्या नंतर? एकटे येतात का? तुम्ही नाही काय? बाबा तुमचीच मुलगी माझ्यासमोर बोलत जा जरा, तुम्ही नाही देत का? येतात ना बाबा हरिपाठाला. बघा, सकाळ सकाळ उठल्याच्या नंतर मंदिरामध्ये यायचंय आणि आपल्या घरापासून ते मंदिरापर्यंत येईपर्यंत किती लोक आपल्याला राम राम घालतात. अगदी चालत असताना, नाना या बसा, राम राम, काका राम राम, आबा या चहा घेऊ. अगदी किती लोक आपल्याला विचारपूस करतायत. याच्यावरून तुमची माणुसकी ही लक्षात येते आणि याच्यावरून कळतंय की तुम्ही किती माणसाळलेले आहात. अगदी त्या ठिकाणी लक्षात येते. पण अख्खं गाव फिरलात आणि आपल्या गावात कुत्र्यानं सुद्धा तुम्हाला शेपूट हलवून मान दिला नाही, तर मग स्वतः समजून जा, विठ्ठल 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 अगदी माणसाला देशाकरता, देवाकरता, धर्माकरता जगता आलं पाहिजे. अगदी आमचे मावळे जगले, त्या ठिकाणी भगवान बाबा जगले धर्माकरिता, त्या ठिकाणी संतांकरिता. अगदी भगवान बाबा जिथं सुद्धा गेले ना, तिथं तिथं मंदिरं तयार झाली. अगदी हे कर्तृत्व बाबांचं होतं. अगदी बघवा, प्रत्येक माणसातला माणूस जर कोणी आणला असेल, प्रत्येक माणसाला माणूस जर कोणी बनवला असेल ना, तर ते आपल्या भगवान बाबांनी बनवले. अगदी बघा, मला साऱ्यांनी हिनवलं, आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्यांनी हिनवलं, आज सत्य हे जाणवलं. माझ्या भगवान बाबांनी मला माणूस बनवलं, माझ्या भगवान बाबांनी मला माणूस बनवलं. अगदी माणसातला माणूस जर जिवंत कोणी केला असेल तर ते संत भगवान बाबांनी केलेलं आहे. त्यांना जगणं कळलं, आपल्या देवाकरता जगणं त्यांना कळलं, धर्माकरता जगणं त्यांना कळलं. अगदी देशाकरता, देवाकरता, धर्माकरता जगणं माणसाला आलं पाहिजे. अगदी असं तसं होत नाही. गर्भामध्ये जे संस्कार त्या ठिकाणी लेकरांना लागतायत, अगदी त्याच्यावरून सगळं होतंय. अगदी बघा, आपण आता लहान लहान लेकरं कीर्तनामध्ये बसवले, अगदी वाईट मार्गाला ते जाणार नाही अशी गॅरंटी माझ्याकडनं घ्या. बघा, देशाकरता जगता आलं पाहिजे, कधीतरी धर्माकरता जगता आलं पाहिजे. देव देशान धर्मा पायी प्राण घेतले हाती, शूरा सरदार मला काल गुणाची भीती. अगदी देशाकरता, देवाकरता, धर्माकरता जगणं कळलं पाहिजे. माणसामध्ये कसं राहावं हे आपल्याला कळलं पाहिजे. पण ज्याला बायका म्हणून सुटत नाही, हे माझे लेकरू, हे माझी बायको, तो काय देशाकरता जगणार? विठ्ठल 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 अगदी अशांकरता नामदेव महाराज अकल्प आयुष्याची मागणी करतात. त्या ठिकाणी अकल्प आयुष्य मागतायत. कोणाकरता? तर हरीच्या दासा. आता हरीच्या दास या शब्दाखाली अंडरलाईन करा. अगदी बघा, हरीचे दास कोणालाही म्हणता येत नाही. हरीचे दास कोणाला म्हणतात? अगदी भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढे तल्लीन आहेत की दुसरं कुठलंच भान त्यांना नाहीये. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव मी देवाचा, देव माझा मी देवाचा.
खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर संस्थेतील उत्कृष्ट असे गायनाचार्य आमच्या तरुणाताई आहेत. अगदी त्या कीर्तन सुद्धा करतात, कीर्तनकार सुद्धा आहेत. या ठिकाणी नम्रताताई गायन करतात. अगदी सुंदर कोकिळेसारखा आवाज ज्यांचा आहे, तुम्ही ऐकतच आहात. या ठिकाणी संध्याताई आहेत, त्यांचे मी धन्यवाद मानते. साक्षीताई आहेत, त्या सुद्धा अगदी उत्कृष्ट पकवाद वादन या ठिकाणी करत आहेत. खऱ्या अर्थानं एक छोटंसं सांगू तुम्हाला, अगदी पकवाद हे वाद्य हे पुरुषाचं वाद्य आहे. पकवाद हे पुरुष वाजवतात, खरं की नाही काका? पकवाद हे वाद्य पुरुषांचं आहे, पण पुरुषांच्या ताकदीनं त्या ठिकाणी त्यांच्या बरोबरीनं पकवाद वाजवण्याचं जे काम करतायत ते आपल्या साक्षीताई आहेत. टाळ्या वाजवून अगदी या ठिकाणी सर्व अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था. सुरुवातीला माझ्याकडनं नाव घ्यायचे राहिले. अगदी या ठिकाणी माझे चुलतेच असणारे सोमनाथ मोरे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. अगदी खऱ्या अर्थाने मी प्रत्येक जागेवरती सांगत असते की माणसानं प्रत्येकासोबत दुश्मनी घ्यावी, पण माईक सिस्टीम वाल्यांसोबत कधीच दुश्मनी घ्यावी. तसं खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर माझे चुलतेच आहेत ते, बरं का? दुश्मनी घ्यायचा प्रश्नच नाही. पण अगदी त्यांनी एक बटन फिरवलं की सगळा खेळ संपला. काय असं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी सांगत होते तुम्हाला हरीचे दास कोणाला म्हणावं, तर बघा हरीचे दास कोणाला म्हणावं, ज्यांनी संपूर्ण जीवन भगवंताकरता अर्पण केले ना, त्यांना हरीचे दास म्हणावं. असं म्हणू नये हरीचे दास म्हणू नये. कोणाचे पाया नका पडत जाऊ तुम्ही. अगदी द्या खरंच हरीचे दास आहेत, खरंच स्वतःचे जीवन भगवंताकरता वाहिले ना, अगदी त्यांची पूजा तुम्ही करा. बघा नामदेवरायांनी संपूर्ण जीवन हे भगवंताकरता वाहिलेलं होतं. त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता, सुरुवातीलाच पाहिलं. त्यांच्या हातानं देव नैवेद्य खात होता, त्यांच्या हातानं देव त्या ठिकाणी दूध पित होता. नैवेद्य हाती का मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती केली. अगदी ज्यांच्या हातानं भगवंतानं नैवेद्य खाल्ला त्यांचा काही सामान्य महिमा असेल का? अगदी आता तुम्ही म्हणतात की देव काय म्हणतो आपल्या हातानं नैवेद्य खात असतो, काय खात असतोय. अगदी बघा देवाचं आपण खावं यात नवल नाही, आपण तर देवाचं खातच राहतो. अगदी आपण देवाचं खावं यात नवल नाही, पण देवानं आपलं उष्ण खावं ही आहे भक्तीची पराकाष्ठा. अगदी याच्यामध्ये नवल आहे. ते म्हणाल की देव कुठं उष्ट खात असतो का? खाल्लं ना देवानं उष्ट. कोण कहते हे भगवान खाते नहीं, कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे तुम खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. देव खातो ना उष्ट, पण शबरीसारखा भाव अंतकरणामध्ये पाहिजे, तेव्हा देव उष्ट खाईल. बघा स्वतः देव शबरी मातेच्या कुटियामध्ये बोरं खाण्याकरता गेला. का असं कोणी ऐकले कुठं मला सांगा? शबरी मातेनं पिशवी भरली बोराची, शेतामध्ये गेली बोराची पिशवी भरली आणि अयोध्येमध्ये आली. म्हटली की चला देवाला बोरं खाऊ घालायचे. नाही ना, देव स्वतः त्यांच्या पूर्ण कुटीमध्ये आला. अगदी बघा आपण रोज मंदिरामध्ये जावं यामध्ये नवल नाही, पण देवच घरी यावा याच्यामध्ये खूप मोठं नवल आहे. अगदी ही आहे भक्तीची पराकाष्ठा. ज्यांच्या घरी स्वतः देव आला त्या ठिकाणी ते खरे भगवत भक्त, अगदी ते हरीचे दास आहेत. अगदी बघा आपण देवासाठी रडावं यात नवल नाही, पण देवानं आपल्यासाठी रडावं यामध्ये आश्चर्य आहे. अगदी बघा देव कोणासाठी रडतो का? रडतो ना. ऐका देवावरती नितांत प्रेम करणारी अगदी राधा राणी
अगदी बघा, जिचं बरसाना गाव आहे, राधा तिचं नाव आहे. खऱ्या अर्थानं तिच्या पहिल्या रा नावामध्ये रा नावाला काना आहे, धा नावाला काना आहे, वेलांटीकर असं काहीच नाही. अगदी अशा दोन्ही कानामध्ये अगदी कान्हा लपलेला आहे. अशी राधा अगदी संपूर्ण जीवन हे भगवंताकरता वाहिलं. त्या ठिकाणी ती भगवंत भक्त झाली. भगवंताची अगदी विवाह न करता पटराणी ती झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटराणी हो गई. अशी असणारी राधा राणी अगदी ही आणि खरी भगवंताची भक्त, जिच्यासाठी देव रडले. अगदी तसा भाव आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे, जेणेकरून देव सुद्धा आपल्यासाठी येईल. बघा, एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगते. अगदी तुम्ही विनोदाच्या अपेक्षेने आलेले असाल, पण तुम्हाला एक माझं सांगणं असेल की कीर्तन हे खऱ्या अर्थानं हसवण्यासाठी नसतंय, कीर्तन हे विनोदासाठी नसतंय. कीर्तन अगदी परमार्थासाठी आहे. या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी सांगण्यासाठी आहे. अगदी कीर्तन जर हसवण्यासाठी असतं, कीर्तन जर जोक सांगण्यासाठी असतं, तर आज कीर्तनाचं व्यासपीठ आणि तमाशाचं व्यासपीठ एकच असतं. वेगवेगळं का बनवलं असतं त्याला? अगदी प्रत्येक जागेच त्या ठिकाणी मर्यादा प्रत्येक गोष्टीला आहे. कीर्तनामध्ये संतांचे चरित्र सांगावे, अगदी अशी मर्यादा या कीर्तनाची आहे. कीर्तनामध्ये नाचावं, उड्या माराव्यात, अगदी टाळी वाजवावी, मुखाने देवाचं नाव घ्यावं, नाचून कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावून द्यावी, अशी असणारी कीर्तनाची मर्यादा आहे. अगदी बघा, तुम्हाला मी छोटासा एक दृष्टांत सांगते. जनाबाईंच्या जीवनातील आहे. अगदी कोण जनाबाई? तर ज्यांचा अधिकार एवढा की देवाला शिव्या द्यावा. अगदी भगवंताची भगवत भक्त असणारी जनाबाई, देवाला शिव्या देणे इतका अधिकार ज्यांना प्राप्त झाला, अशा असणाऱ्या जनाबाई अगदी देवाला त्या म्हणतायत की अरे अरे विठ्या मूळ माईच्या कार्याच्या. अगदी देवाला ज्यांनी शिव्या द्याव्या, देवासोबत भांडणं करावी की देवा अरे काय तुझा दरबार आहे, धुंद झालेला आहे सगळा, की ज्यामध्ये पुण्यवंताला पाताळामध्ये जागा दिली जाते. अगदी असा असणारा तुझा दरबार धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार. अगदी देवा, अरे धुंद असणारा तुझा दरबार, अरे तू काय लोकांचं हित करणार, अशा शिव्या सुद्धा त्या देवाला देत होत्या, असं भांडण देवासोबत करत होत्या. एवढा अधिकार प्राप्त झाला होता. अगदी पंढरपुरामध्ये राहिल्या होत्या देवाचं दर्शन होण्याकरता. अगदी शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. वेळ कमी आहे आपल्याकडे, म्हणजे वेळच झालाय असं समजायचं. अगदी बघा, देवासोबत भांडणं करावी, देवाचं दर्शन घेण्याकरता पंढरपुरामध्ये राहिल्या. एक दिवस पहाटे उठल्या 5 वाजता, देवाच्या दर्शनाकरता निघाल्या. मागून आवाज दिला, अगं ये ना, कुठे निघाली? अहो देवाचं दर्शन घ्यायला निघाले. अगं एवढ्या सकाळ सकाळ देवाचं दर्शन घ्यायला निघाली,
तुला काही कळतं का? सकाळ सकाळी आपल्या घरामध्ये एवढी माणसं आहेत, त्याचं दळण दळावं लागतंय, त्यांच्याकरता खाण्याकरता काही बनवावं लागेल की नाही? जा दळण दळ. जनाबाई दळण दळलं, तरी काही दळण दळायचं झालं, पुन्हा स्वयंपाक करायची वेळ, भांडे घासायची वेळ, पुन्हा धुणं याच्यामध्ये पूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळची वेळ झाली, पुन्हा देवाच्या दर्शनाला निघाल्या. आवाज दिला, अगं ए जना, कुठे निघालीस? अहो देवाच्या दर्शनाला निघाले. पण देवाच्या दर्शनाला निघालीस अगं जना, संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागेल, पुन्हा स्वयंपाक करायला. त्या ठिकाणी कामामध्ये गुंतल्या. रोज हा नित्यक्रम. रात्री झोपायला 12 वाजायचे आणि सकाळी 4ला उठायच्या. आणि अशामध्ये त्या ठिकाणी जागरण होऊ, त्या ठिकाणी झोपणं झाल्यामुळे त्यांना उवा झाला. आताच्या काळामध्ये उवा नाही आहे, त्या काळामध्ये उवा असायचा. अगदी जागायच्या महिला मंडळ, आमच्या जुन्या महिला मंडळ खूप काम करायचं, खूप कष्ट करायच्या. अगदी मग त्या काळामध्ये उवा व्हायचा. जनाबाईंना उवा झाल्या आणि जनाबाईंना उवा झाल्या, पण काढायला वेळ कोणाकडेच नाही, अगदी कामामध्ये व्यस्त. फक्त सकाळ सकाळ जातेवरती जर त्या दळायला बसल्या तर देवाला आवाज द्यायचा, ये देवा, आणि मला तुझ्याकडे यायला वेळ नाही, तू माझ्याकडे. त्या ठिकाणी देवाला आळवायच्या. सुंदर माझे जाते फिरते बौटुके. येतं का तुम्हाला? म्हणतं का माझ्या मागे एकदा? महिला मंडळ म्हणायचं बरं का सगळ्यांना. सुंदर माझे जाते फिरते बौटुके. जरा मोठ्यानं म्हणा, कीर्तन झाल्यानंतर जेवण तर. सुंदर माझे जाते फिरते बौटुके. ओव्या गाऊ बौटुके तुये विठ्ठला. ओव्या गाऊ बौटुके तुये विठ्ठला. आता सगळ्यांनी म्हणायचं बरं का आमच्यासोबत, टाळ्या वाजवायची सगळ्यांनी. याचा हात वरती धरा. मी तुम्हाला पहिल्यापासून काही सांगितलं. सुंदर माझे काही जण म्हणतील बाबा, काही जण म्हणतील की ताई आम्ही ये रे बाई विठ्ठला इकडे सुरुवातीलाच केलं होतं. अगदी खिशात हात घालून बसलो होतं. महिला मंडळ मध्ये नाव सांगायची गरजच नाही, आम्ही आधीच केले. खूप हुशार आहे तुम्ही, स्वतः करता टाळी वाजवून द्या. म्हणजे हात खाली करा हे सांगण्याच्या अगोदर खाली केले. याच्याकरता नाही बरं टाळी वाजवून घेतली. अगदी सुंदर भजन सर्वांनी केलं. आपल्या गावच्या महिला मंडळांचा आवाज एकदम सुंदर आहे. आता फक्त भजनाला गेला म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल अगदी जनाबाई भगवंताला आवाज द्यायचे की देवा मला तुझ्याकडे यायला वेळ नाही, पण तू माझ्याकडे. त्या ठिकाणी भगवंतानं सुद्धा एक दिवस विचार केला की अरे आपली जना रात्रंदिवस भगवंत माझे नामस्मरण करत राहते, जावं लागेल एकदा. भगवंतानं विचार केला. त्या ठिकाणी रुक्माईच्या महलामध्ये गेला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रुक्मिणी मातेचा सुंदर असा शाल अंगावरती परिधान केला. त्या ठिकाणी साडी अंगावरती परिधान केली. डोक्याला त्या ठिकाणी रुपयांचं कुंकू लावलं, नाकामध्ये नथ घातले. एवढा सुंदर शृंगार भगवंतानं भक्ताकरिता केला. अगदी एवढा सुंदर केला, एवढा सुंदर केला. किती सुंदर.
हरी बोल. अगदी सुंदर. या ठिकाणी बघा भगवंताने एवढा सुंदर मेकअप केला, एवढा सुंदर मेकअप केला, शृंगार केला आणि त्या ठिकाणी जनाबाईकडे आला आणि जनाबाईच्या डोक्यातल्या ज्या ओवा होत्या ना, आता मी जरा फारचं सांगते, इकडे लक्ष द्या. का डोक्याच्या वरून जाण्याचं त्या ठिकाणी जाऊ शकते डोक्याच्या वरून. बघा देवानं जनाबाईला असं समोर बसवलं आणि डोक्यामधल्या ओवा काढायला भगवंत लागले. त्या ठिकाणी खरवंडीच्या बाजारामधून एक फणी विकत आणली. त्या ठिकाणी जनाबाईचं डोकं स्वच्छ धुवून काढलं आणि त्या फणीनं ओवा काढल्या, पण छोटे छोटे निकार राहिले. आता काय करावं? आपल्या खरवंडीमध्ये असेल, जवळवाडीमध्ये असेल, शेजारी टेंभुर्णीमध्ये, जांभळीमध्ये, कुठेही जा तुम्ही, ओवा काढण्याची एकच पद्धत आहे, ती म्हणजे असं नखानं काढतात. अगदी भगवंतानं सुद्धा तीच पद्धत वापरली आणि जनाबाईच्या डोक्यातले ओवा काढू लागला आणि जनाबाईच्या डोक्यातले ओवा काढायचा भगवंत अशी नखावरती यायचा. साक्षीताई आपल्याला ऊ मारायची बरं का, जमली तर बघा. बघा अशी ऊ नखावरती घ्यायचा आणि त्या ऊकडे नीट बघायचा आणि त्या ऊला म्हणायचा, अगं का ग माझ्या जनाच्या डोक्यामध्ये जातीस का? आणि तिच्याकडे रागानं बघायचं असतं. अगदी आपल्या हॉलमुळे जरा जमलं नाही तर जमलं जरा प्रकारे. अगदी बघा अशा वा भगवंतानं जनाबाईच्या मारल्या. नखदंताची करुणी फणी गा नाव घाली चक्रपाणी माझी घाला गरे अवसाने घाला गरे. अगदी जनाबाईच्या डोक्यातल्या वा भगवंतानं मारल्या. त्या ठिकाणी जनाबाईची कामं केली, पण जनाबाईची कामं करण्याकरता जनाबाई त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेला का? तर नाही, स्वतः भगवंत जनाबाईच्या घरी आला. ही भक्तीची पराकाष्ठा आहे आणि हे आहेत खरे भगवत भक्त. अगदी आशांच्या कुळाला, आशांच्या लाभाला अगदी अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं ही भगवंताकडे मागणी नामदेवराया करतात. आणि या ठिकाणी आपण सुद्धा भगवंताकडे मागणी करायची की बाबांचं जे काही उरलेलं आयुष्य आहे, आजीचं जे काही आयुष्य आहे, अगदी त्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडनं अनेक चांगली कार्य घडली पाहिजेत. खऱ्या अर्थानं जर बाबांचं पाहायला गेलं ना बाबांकडे, तर प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक सत्कार्यामध्ये, आपल्या सप्ताहामध्ये अगदी चांगले जेवढे काही काम असतील त्या कामामध्ये बाबा पुढे असायचे, बाबा पुढे असतात. अगदी कुठं गावामध्ये भांडणं असतील तर ते मिटवण्याकरताही बाबा पुढेच असतात. अगदी सगळ्या कामामध्ये जर पाहायला गेलं तर बाबा हे पुढे असतात. अगदी त्यांच्याकडनं अशीच चांगले कार्य घडत राहावे अशी माझी त्यांच्याकडेही विनंती आहे, ईश्वराकडेही विनंती आहे. अगदी बघा या ठिकाणी अकल्प आयुष्य अशा कुणाला मागितलंय ज्यांना देवधर्म कळतोय. अगदी बाबांना जर देवधर्म कळत नसता तर त्यांनी कीर्तन ठेवलं असतं, डीजे लावला असता. अगदी बघा ज्यांना देवधर्म कळतोय ना, आशांच्या कुळाला, आशांच्या लाभाला अकल्प आयुष्य भगवंता दे अशी विनंती नामदेवराय करतात. अगदी भगवंत म्हणतात नामदेवराय एवढंच का, अजून काहीतरी मागा. म्हणे देवा तुला द्यायचंच ना तर एक दे. अकल्प आयुष्य भावेत या कुळा माझी असं काळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो पवने काळी ही संत मंडळी सुखी असो. आणि तेव्हा ही संत मंडळी, हे लोक, हे भगवत भक्त अगदी किती मोठे होऊ दे, पैशानं, धनानं, मानानं अगदी किती मोठे होऊ दे, पण त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार हा नसला पाहिजे. देवा एवढीच विनंती तुझ्याकडे आहे. तेव्हा अहंकाराचा वारा त्यांना लागू देऊ नको. अभंगाचं तिसरं चरण. अहंकाराचा वारा
देवा, अहंकाराचा वारा त्यांना लागू देऊ नको. अहंकाराचा वारा न लागू राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकाची. आणि शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय म्हणतात की नामामध्ये दया असावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग देवा, त्यांचं कल्याण कर की ज्यांच्या मुखाला देवाचं नाव आहे. अगदी सर्वांनी आता एकदा फक्त शेवटची वेळ सांग. मी तुमच्याकडे अजून काहीच मागितलेलं नाही, पण आता एकच मागते, हात वरती करा सगळ्यांनी. एकदाच करा फक्त शेवटची वेळ. आता परत मी करायला लावणार नाही. एरवी तर 12 महिने आपण संसारामध्ये असते बघा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. बघा, म्हणजे खऱ्या अर्थानं माझा जन्म ह्याच गावामध्ये झाला. अगदी लहानाची मोठी मी ह्याच गावामध्ये झाली. अगदी या गावानं जे काही माझ्यावरती नितांत प्रेम केलंय ना, अगदी जो जीव तुम्ही लावला ना, तुम्ही कधीच विसरणार नाही. अगदी बघा, कोणीतरी त्या ठिकाणी मला तुमची मुलगी म्हणून मानलंय. अगदी कोणीतरी मला मुलगी म्हणतंय, कोणीतरी बहीण म्हणतंय. अगदी असं असणार. अगदी तुमचं आणि माझं नातं, तुम्ही माझ्यावरती मायलेकरांचं त्या ठिकाणी मायबापांसारखं सतत प्रेम करत राहा, एवढीच माझी अपेक्षा तुमच्याकडे आहे. अगदी मला तुमच्याकडून काहीच नको, पण तुमचं पाठबळ मला पाहिजे. तुमचं त्या ठिकाणी खंबीरपणे तुम्ही जर माझ्या मागे उभं राहत असाल तर ते पाठबळ मला तुमच्याकडनं पाहिजे, एवढीच विनंती आहे. आणि अगदी त्या ठिकाणी या गावामध्ये मी लहानाची मोठी झाली. तुमच्यासमोर मी काय बोलणार, पण कुठेतरी चला अगदी या नारदाच्या गादीचा मान म्हणून त्या ठिकाणी मी या ठिकाणी कीर्तन करायला उभी राहिली. अगदी बाबाने ती संधी मला दिली, त्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मी मानते. अगदी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ जवळवाडी परिवार आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. आणि गरजे परिवाराच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा, या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, कोणी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रेष्ठ असणारे मंडळी, कोणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये, कोणी त्या ठिकाणी एखाद्या नोकरीच्या बाबतीमध्ये. अगदी नावं मला सगळ्यांचीच माहिती आहे, पण इथं जर नावं घेत बसलं तर आपली अख्खी रात्र संपलेली, वेळ संपलेला आहे. अगदी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद मानते. अगदी आपलं गावचं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी मला जर घरी संधी जर कोणी दिली असेल तर आपल्या गावचे भजनी मंडळाला दिलेली आहे. लहानपणी मी अगदी लहान होते, संस्थेमध्ये गेले तेव्हा अगदी इकडं आले मंदिराकडे की हे म्हणायचे की दीदी एक तरी अभंग म्हण, एक तरी काहीतरी म्हणून दाखवा आम्हाला. अगदी त्यांच्यामुळे मला पाठबळ मिळाले. तुमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व भजनी मंडळ या ठिकाणी, माझं सर्व परिवार असेल, आमचं सर्व अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित मुली, अगदी आषाढ शिक्षण घेणाऱ्या मुली, अगदी चकलांब्याला 450 मुली अजून आहेत. पण आपल्या गावाला, आपल्या गावाची एक रत्न त्या ठिकाणी आहे, आपल्या गावाची एक कन्या त्या ठिकाणी आहे. अगदी हे उपकार कुठेतरी आपल्याकडे नाही फिटावेत म्हणून दिदींनी या सर्व मुली पाठवल्या. अगदी बाबांची सुद्धा दिदींवरती, अगदी दिदींना छोटीशी का होईना बाबांनी सुद्धा मध्ये वारीमध्ये मदत केलेली होती. अगदी सर्वांचे आभार मानते. या ठिकाणी पुरुष वर्ग, महिला मंडळ
सर्वांचे आभार. तरुण मंडळ आहे त्यांचे आभार. अगदी या ठिकाणी माझी चुलतेतांची माईक सिस्टीम आहे त्यांचे धन्यवाद. तनुजाताई आहेत त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी नम्रताताई आहेत त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी संध्याताई आहेत त्यांचे धन्यवाद. साक्षीताई आहेत या ठिकाणी. ज्ञानेश्वरीताई आहे तिचे धन्यवाद मानते. श्रावणीताई आणि सर्वच आमच्या अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था छोटे छोटे बाळ गोपाळ जनाई मुक्ताई या ठिकाणी आहेत त्यांचे धन्यवाद. आता या ठिकाणी ज्ञानदेव तुकाराम होईल आणि कोणी उठायचं नाही. अगदी हा कार्यक्रम होईपर्यंत वाढदिवसाचा कार्यक्रम होईपर्यंत कोणी या ठिकाणावर हलायचं नाही अशी विनंती सर्वांना आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, आज